गंगागिरी महाराज सरला भेट यांच्या आगमनानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचे 57 वर्ष गेली 57 वर्ष सुरू असलेला हा कीर्तन सोहळा आणि ज्यांची या ठिकाणी आज काल्याचं कीर्तन ज्यांच्या ठिकाणी सेवा झाली ते आमचे मार्गदर्शक जुन्नर तालुक्याचं भूषण त्यांचं प्रत्येक शब्दावर प्रभुत्व आहे। मगाशी जसं प्रियंका वहिनीने उल्लेख केला की 2-3 ऑपरेशन होऊन हा माणूस आज आपल्या समोर या ठिकाणी कीर्तन करायला उभा आहे। मला वाटतं हीच खरी अध्यात्माची ताकद आहे। आणि खरं तर त्यांचा आदेश मगाशी मी ऐकलं, त्यांनी सांगितलं की हंडे फोडण्याच्या वेळेस जी गदा आहे ती चेपली, त्यांनी संतोष भाऊला सांगितलं की पुढच्या वर्षी नवीन गदा घेऊन या। संतोष भाऊ ही दोघांची आपल्या जबाबदारी, पुढच्या वर्षी नवीन गदा येणार। आणि खरं तर ज्यांची आज या ठिकाणी जे अन्नदाते आहेत त्यांचं या ठिकाणी काल्याच्या कीर्तन सेवेत ज्यांचं सौजन्य आहे ते आमचा मामा परिवार आदरणीय शंकर महादेव कोकराळे, विवाजी महादेव कोकराळे, सुदामदादा महादेव कोकराळे, बाळू महादेव कोकराळे, बबनदादा महादेव कोकराळे, सगळा आदर्श कोकराळे परिवार, आदर्श हिवरी ग्रामस्थ ज्यांच्या या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लाभली। त्यांनी सांगितलं की सकाळपासून 5.5 महिने 5 दशक्रिया अनेक कार्यक्रम करत या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभली ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे, उपस्थित आमचे सहकारी मित्र महेश भाऊ शेळके, हिवरे गावचे खरं तर प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकतो सुधीर भाऊ, कारण सगळी आपली जीवाभावाची मंडळी। परंतु कौतुक एका गोष्टीचं आहे की 57 वर्ष या ठिकाणी जो आपला ही जी सेवा सुरू आहे ती कुठं खंडित न होता त्या ठिकाणी आपण जी जपली। आणि मला वाटतं जे अध्यात्म आपल्या हिवरे गावाने जे जपले, आपल्या जुन्नर तालुक्याने जे जपले ते संस्कार आणि वारसा नक्कीच आपण या ठिकाणी आपली पुढची पिढी या ठिकाणी जपत आहात, त्याचा नक्कीच मला अभिमान आहे। मगाशी जसा महाराजांनी उल्लेख केला, लहानपणीच्या आठवणी सांगितल्या, मला माहित होतं करकुट्यात भाकर बांधली जाते। आता करकुट्याचा वापर पाहू शकतो आपण तसे केला पाहिजे, परंतु त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या ते खरोखर आज जर डोळ्यासमोर जर आल्या, मला मगाशी आमची जसं महाराज सांगत होते आमच्या आजी बाबांची आठवण झाली। ज्यावेळेस आमची आजी बटव्यामधून बिंबुआ रुपये 4 रुपये 8 आणि चिचोका ज्यावेळेस द्यायचे हातात, मला वाटतं ते प्रेम आणि आपुलकी काहीतरी वेगळीच होती। जुन्या माणसांचं प्रेम आहे, ही सगळी जुनी मंडळी आपली, ही आपल्यावर प्रेम करणारी मंडळी, ही प्रत्येक कुटुंबाचे आधारवड आहेत। आणि आधारवड जपत असताना त्यांनी मगाशी जसं सांगितलं की आपल्या माता भगिनी असेल, आपल्या वाडवडील असेल, यांच्या आदर्श आणि संस्कार आपण त्या ठिकाणी जपले गेले पाहिजे। लहानपणीचे त्यांनी खेळ सांगितले आणि आता मोबाईलचं युग त्यांनी सांगितलं। खरोखर महाराज ही शोकांतिका आहे। ज्यावेळेस आम्ही येणेरे आणि कार्य परिसरात ज्यावेळेस जातो, सासरवाडी आमची तिकडे, त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस आंब्याची झाडं ज्यावेळेस कैऱ्या पाहतो ना, कैऱ्या पाड पडलेल्या खाली, त्यावेळेस असं वाटतंय बालपण कुठेतरी हरवलंय। कारण ते कैऱ्या पाडायला, दगड मारायला ते बालपण आता राहिलं नाही, ते बालपण सगळं मोबाईलमध्ये अडकलंय। आणि जे खरं तर प्रत्येकाच्या आठवणी हे मागाशी नक्की जागरूक झाल्या असतील। पण जाता जाता मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की जुन्नर तालुक्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मोठा प्रश्न आता आपल्या समोर कुठला आहे, तो म्हणजे बिबट्याचा हल्ला। आम्ही आता वाढदिवस असो, दशक्रिया असो, कुठल्या कार्यक्रम असो, त्या ठिकाणी माऊली शेठ असो, आम्ही असो, पण या गोष्टीचं गांभीर्याने सांगतो की आता सध्या बिबट्याच्या वाढलेल्या हल्ले, त्यात आपण वाडी वस्तीत राहणारी माणसं, परवा पिंपरखेडचं जे आंदोलन झालं 15 दिवसात 3 बळी गेले, 2 लहान लेकरं, 1 आजी। ते शिवन्य नावाचं बाळ जे होतं ना, त्यांच्या मी प्रत्येक खरं बिबट्याचा हल्ला जिथं होईल त्या ठिकाणी आम्ही जातोय। हो नंदनंदा, तुमच्या कुटुंबात पण आपण अवस्था पाहिजे। पण ज्यावेळेस अशा कुटुंबाला त्या ठिकाणी सांत्वन करण्याची वेळ येते, आधार देण्याची वेळ येते, आणि आता असं वाटतंय सगळं बास करावं, बंद करावं, कारण त्या कुटुंबाचे दुःख आम्हाला आपण पाहू शकत नाही। त्याच्यामुळे आपण आपली पण काळजी घेतली पाहिजे। आम्ही आवर्जून त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगतो की आपली लहान लेकरं आहेत, ज्यावेळेस आम्ही त्या वडिलांचा आक्रोश पाहिला की एखाद्याच्या बापाच्या डोळ्यासमोर जर मुलगा जात असेल तर वडिलांचं दुःख काय असेल, आईचं दुःख काय असेल, ही दुःख पाहू शकत नाही।
म्हणून आता आम्ही आवर्जून सांगत असतो की आपण आता आपली काळजी घेतली पाहिजे, कारण बिबटे वाढत चाललेत. हे सरकार उद्या काय करीन नाही करीन आपल्याला माहित नाही. आपण मनापासून प्रयत्न करतोय, लढा देतोय, संघर्ष करतोय. परवाच्या आंदोलनात माऊली छेटाने आमच्यावर गुन्हे दाखल झालेत. गुन्हे दाखल व्हायचे तर होऊ द्या, परंतु याचा काहीतरी प्रभावी उपाय निघाला पाहिजे. सरकारने याची गांभीर्याची दखल घेतली आहे की त्यांचं म्हणणं आहे की वंतारा सारख्या गुजरातला आम्ही सगळे बिबटे त्या ठिकाणी हलवणार आहोत. काही बिबट्यांना, नरभक्ष बिबट्यांना त्यांनी गोळ्या मारण्याचे आदेश दिले, परंतु हे सगळं घडलं पाहिजे, नाही तर परत जुन्नर तालुका आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, संघर्ष आणि लढा आपल्या रक्तात आहे. त्याच्यामुळे उद्या जर कारण हिवरे ग्रामस्थांना हे काही नवीन नाही. त्या दिवशी हिवरे ग्रामस्थांनी नारायणगावचा सगळा रस्ता अडवलाच होता, सगळे होतेच ना तुम्ही मंडळी. आणि इथून मागं पण आपण संघर्ष पाहिलाय. त्याच्यामुळे आता आपल्याला उड्डाण पुलाच्या खाली आता थोडे दिवस आपण जाऊ शकू. त्यामुळे लढा आणि संघर्ष आपल्या काय नवीन नाही. मी या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या या ठिकाणी महिला भगिनी बसल्या, माता भगिनी बसल्यात, यांना कळकळीची विनंती करतो, आपल्या लहान लेकरांची, आपल्या स्वतःची नक्कीच या ठिकाणी काळजी घ्यावी. आणि जर कुठं काही जर असा प्रसंग तुम्हाला वाटला, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हक्काने सांगत जा. मला हिवरे ग्रामस्थ म्हणजे तुम्हाला आता एक आवर्जून सांगतो की जुन्नर तालुक्यातून मला सगळ्यात जास्त कुठल्या माता भगिनींचा फोन येतो माहिती का? हिवरे गावात कुठं काय झालं का मला लगेच हिवरे गावातून फोन यायचे. आणि त्याला एक त्या ठिकाणी हक्काचा भाऊ म्हणून मला त्या ठिकाणी फोन करत असत. या ठिकाणी पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवर्जून हेच सांगत की कुठं काय जर वाटलं तर नक्कीच मला हक्काने या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सांगत जा. त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आज अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत महाराज, त्याच्यामुळे आम्हाला थोडंफार यायला उशीर झाला असेल, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुमच्या आदेशाप्रमाणे पुढच्या वर्षी इथं नवीन गदा संतोष भवने आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाईल, हेच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय जवान.